एक तुफान भिंती वाचून, चपला वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरात हिंडतंय. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडतंय. कुणी घर देतं का घर? काय रे बाळांनो, खरंच सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेले. झाडा झुडपात, डोंगर दऱ्यात अधिक तुटून गेले. समुद्राच्या लाटांवरती, वणव्याच्या जाळांवरती झेपासुद्धा येऊन तुफान आता कटतंय. जळके तुटके पंख पालवी कुरडत उडत आहे. खरंच सांगतो बाबांनो, पणाला तुफानच नडतंय रे. ए बाबा, कुणी घर देते का घर? तुफानाला माल नको, राजवाड्याचा सेट नको, पंक्ती नको, हार नको, थंडीमध्ये भेट नको. एक हवंय लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, एक हवी आराम होची तुफानाला बसण्यासाठी. आणि बरं का बाबांनो, एक तुळशी वृंदावन हे हवंय मागच्या अंगणात सरकार कसं सहन करायचं? सरकार कुणी घर देतं का घर? Or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं श्रीरामनाच्या नामतानं की फेकून द्यावं या देहाच्या लक्करच्या तुटलेल्या जाणीवेच्या यातनेचा मृत्यूच्या काळाच्या डोळामध्ये. आणि खरा सर्वांचा शेवट एकच प्राण माझा तुझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेला पुन्हा पडू लागली तर इथेच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोख्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतोय गुन्हेगारीपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाला, अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वांची विडंबना आणि अखेर कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. पिताच्या इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरलेत, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेल्या हाडाचे सापळे घेऊन ते करुणा करा. आम्ही ते कुणाच्या पायावर टाकायचं रे? कुणाच्या? हे स्वर्गस्थ शक्तीनो, या खडकाची भेटता माझ्या मनात आहे. मला दान करा फक्त सहनशीलतेचं. वाघ पाहिजे खान. खबरदार इन्स्पेक्टर साहेब, खबरदार त्याच्या अंगाला हात लावतात. इन्स्पेक्टर साहेब एक थिएटर आहे आणि ही माझी विरासत आहे. तुमचं राज्य नव्हे, त्या तुमच्या राज्यात बाहेर तिथं तुमची जास्त गरज आहे. बाहेरची थिएटर नाचायची जागा नाही. इथे आमच्या गुरुजनाच्या पावलाचे कसे उमटले. राजा लेकरं तुला लागलं नाही ना? दूरवा सगळं निरर्थक आहे. दया दाखवा म्हणून आधी कुणाची प्रार्थना करीत नाही, आणि कुणी प्रार्थना केली म्हणून त्याला क्षमाही करीत नाही. दूरवा आता या लखलखणाऱ्या आकाशाचं गळपण मिळवायचं. ध्रुवासारखं अनेक माणसांच्या दुनियेत मिळवलं होतं ज्युलियस सीझरना, आणि तो मी आहे जो आपल्या जागी ठामपणे उभा आहे. तो मी आहे ज्युलियस सीझर. मी आहे प्रतापराव, मी आहे थल्लो, सुधाकर, हॅमलेट, आणि मी आहे गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. मारेकऱ्यांच्या कटारीला आव्हान. सगळे मारेकरी घेऊन आहेत, सगळ्यांनी कटारी येऊन बसल्यात. मला पुढे जायलाच हवे. सगळ्यांनी